नागपूर शहरातील सर्व झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे ही प्रामुख्याने मागणी आहे। दुसरी मागणी आहे की नागपूर शहरामध्ये ज्या अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्यांना अधिकृत करण्यात यावं। ज्या अनधिकृत आहेत त्यांना स्लम डिक्लेअर करून त्यांना त्याच ठिकाणी मालकी पट्टे देण्यात यावे। ज्या झुडपी जंगलावरती ज्या काही जागा आहेत त्यांचं आरक्षण हटवून त्यांना देखील मालकी पट्टे देण्यात यावे। अशा या विविध मागण्यांच्या संदर्भात आज नारी शक्तींचा आज महिला शांततापूर्व नारी निदर्शनाचा कार्यक्रम आज नागपूर महानगरपालिका कार्यालयासमोर आहेत। आमची अशी विनंती आहे नागपूर महानगरपालिकेला की ज्या काही अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्यांना संरक्षण देण्यात यावे आणि त्यांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात यावे। ही एकमेव मागणी आमची महानगरपालिकेच्या आयुक्तांना उपमहापौर यांना ही आमची मागणी आहे। मागणीचं निवेदन आम्ही देणार आहोत। या संदर्भात तुम्ही महापौरांना वगैरे भेटलेले आहे? या संदर्भात महापौरांना आता निवेदन द्यायला गेलेले आहेत। माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन आम्ही देणार आहोत आणि नवनिर्वाचित महापौर उपमहापौर आणि आयुक्त साहेब यांना आम्ही या संपूर्ण नारी शक्ती तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहोत। आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत पण करणार आहोत।